लागलीत की पण जागा ना काय आता पुढारी येत असतील तुमच्याकडे सारखं चालू आहे, पाय पडतात. पाया पडतात. हा सगळे नंतरच यायची हिंदुराव नंतरचा मित्र आमचा मलटणातला सगळे कसे विकास फलटणचा झाला का तुम्हाला काय वाटतंय? कशाच विकास झालाय नाही झाला. बारामतीला जावं लागतंय, बारामतीला जावं लागतंय सगळं करायला. आता तुम्हाला मला विचार काय तर जाऊन दे बारामतीला. आमच्या पोराला नाक धरताना दात लागला का ते टोपण लागलं कळायला नाही म्हणून रक्त निघालं. तपासून दवाखान्यात म्हणजे जाऊन दे बारामतीला. म्हणजे एवढा तालुका असताना बी बारामतीला पाठवतात. काय नाही फलटण मध्ये 2000 रुपये गेले एक दिवस तिथं बसा चेक करा काय आहे का बघा, रक्त तपासायचे. मग इथं नाही वेळ काही बारामतीला कशाला जायचं? तालुका असताना बारामतीला जायला लागतं. हा असलं उद्योग आहे बघा ध्यानात. आता निवडणुका लागलेत की आता कोण निवडून येतं ही का आपल्याला माहित आहे का? पुढारी येत असतील की तुमच्याकडे आता येतेच सगळं होतंय, पण इथं सगळं पैशाचा बाजार चाललाय का? फलटण मध्ये पैशाचा बाजार लय. का बरं? मग आता मत कशी मिळायची अहो? होय का? लोक पैशा बघार मतच देणार. पैसे दिल्यानंतर विकास होतोय का फलटणचा? आता ती त्यांनीच ठरवायचं, आपल्याला काय माहितीये. कोण व्हावं नगराध्यक्ष वाटतंय तुम्हाला फलटणचं? आता काय आपल्याला तसं कळत नाही बाबा. इथं काय आहे, सगळं दोन्ही उमेदवार आहेत म्हणल्यावर कोण उमेदवार आहेत दोन्ही? आता काय एका तरी एक उमेदवार, आता कुणाची नावं सांगू? पण नगराध्यक्ष पद कुणाकडे जावं असं वाटतंय तुम्हाला? राजे गटाकडे म्हणजे रामराजे महाराज गटांकडे काय रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे काय वाटतंय? आता ती त्यांच्या ह्याच्या वय, आता मी कसं सांगू शकेल? त्यांच्या ह्याच्या वय ना, कुणाच्या? त्या दोन्ही उमेदवार होय ना. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. कोण वाटतंय फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावा असं वाटतंय? नाही मी इथं नाही ऍक्च्युली मुंबईचं. मुंबईला त्यामुळे आपल्याला इकडचं काय माहिती. कोण वाटतंय फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावा? आता जी निवडून येईल तीच होणार. निवडून येईल ती होणार. काय वाटतं फलटणचा विकास झाला का? होणार की विकास होईल की आता हळूहळू विकास होत चाललाय. होत चाललाय. हो हो. खड्डे बिड्डे फलटणचे कसे काय वाटते? चांगली वाटते. चांगले वाटते. आता होईल सुरू. निवडणूक झाल्यावर? हा निवडणूक झाल्यावर होणार. निवडणूक झाल्यावर होणार. हो हो. काय विकास होणार फलटणचा? हो होणार की. नमस्कार. काय कांदा कसा किलो? कांदा लावला 20ला 1.5 किलो. 20ला 1.5 किलो. फलटणचा विकास होतोय का? आता झाला तर ठीक आहे, अजून तर काय नाही. नगराध्यक्ष कोण व्हावं असं वाटतंय तुम्हाला? नागराजी आता विकास करेल तेच व्हावं असं वाटतंय. विकास करेल तो व्हावा. झाला का? विकास होतोय का? तुम्हाला काय वाटतंय? अजून तर काहीच नाही. अजून तर काय नाही. काय नाही, आता इथनं झाली सुरुवात तर बघूया. आता निवडणुका लागल्यात. हा होच ना, बघू की आता विचार करून देऊच की. विचार करून मतदान करूच. विचार करून मतदान करू. शेवट विकास झालाच आहे. मत काय वाटतंय फलटणचा विकास झाला का? फलटणचा विकास झाला नाही अजून, नाही झाला. पण शमशेर दादा आल्याशिवाय विकास काय होणार नाही. म्हणजे शमशेरदादा नगराध्यक्ष पाहिजे तुम्हाला? पाहिजे ना, कारण शमशेर दादा पाहिलेत. का बरं? का बरं? चांगल्या माणसं आहेत. चांगला माणूस आहे. विकासाचा माणूस आहे, काम करणारे माणसं आहेत शमशेरदादा. हा शमशेर दादा. काय एवढं आमचं म्हणणं मानायचं, दुसरं काय नाही. फलटणचा विकास झाला का? नाही, फलटणचा विकास तसा म्हणावा असा झाला नाहीये, पण ग्रामीण भागाचा भरपूर विकास झालेला आहे. कोण वाटतं तुम्हाला फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावा? अनिकेत राजे. अनिकेत राजे. का बरं अनिकेत राजेच का? नाही, कारण ते कसे आहेत, सुशिक्षित आहेत, अभ्यासू आहेत. त्यामुळं आम्हाला वाटतं की एक दहशतीच्या वातावरणापेक्षा एक शांततेचं वातावरण राहावं, त्यासाठी अनिकेत राजे. दहशत कोण माजवतंय? नाही, तसं नाही आम्ही सांगू शकत. विकास झाला का? हा झालाय ना. झालाय. कोण नगराध्यक्ष कोण व्हावं वाटतंय तुम्हाला? नगराध्यक्ष आता काय माणसांच्या ह्याच्यावर जावलं नाही. निवडणुका लागल्यात आता. आता लोक पुढारी घरोघरी फिरत असतील. काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्ष ह्या नगरीचं कोण व्हावं ऐतिहासिक फलटणचं? निंबाळकर. कुठले निंबाळकर? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. दोघांपैकी दोन्ही निंबाळकर आहेत ना? अनिकेत राजे निंबाळकर आणि शमशेरदादा निंबाळकर. कोण वाटतंय यातलं कोण व्हावं? शमशेर दादा. शमशेरदादा म्हणजे भाजपचे शमशेरदादा. हा. दादा काय करताय तुम्ही? आता व्यवसाय करतोय. व्यवसाय करताय. किती वर्ष झालं व्यवसाय करताय? 10 वर्ष. 10 वर्ष झालं. काय वाटतं फलटण नगरीचा विकास झाला का? नाही, काय नाही झाला. नाही झाला. का बरं? काय नाही व्हायला झालं? पाहिजे. व्हायला पाहिजे. हा, बारामती कशी झाली तसं तसं व्हायला पाहिजे. कोण वाटतं फलटण नगरीचा नगराध्यक्ष कोण व्हावा? आता आम्ही तर पहिल्यापासून रणजित दादाला देतो.
रणजितदादा हो कोण वाटते नगराध्यक्ष कोण हवं तेच हो त्यांचेच माणसं व्हायला पाहिजे. कोण म्हणजे अनिकेत राजे का शमशेर दादा शमशेर दादा शमशेर दादा का बरं शमशेर दादा त्यांनी म्हणजे काहीतरी वाटतंय होईल काहीतरी ही म्हणजे बदल होईल. विकास होईल बदल होईल काहीतरी असं वाटतंय. नमस्कार नमस्कार बोला. काय वाटतंय फलटण नगरीचा विकास झाला का झाला कुठला झाला काय नाही झाला काय बोलायला लावलं? काय नाही झाला कोण वाटतंय नगराध्यक्ष कोण हवं आम्ही कोणा काय सांगा नाही सांगणार नाही सांगा का बरं नाही सांगणार लबाडे सगळं राजकारण. सगळे लबाड आहेत हा का मन चिडताय राजकारण्यावर काय का म्हणजे आम्ही 15 वर्ष माझं आता 74 वर्ष आहे ते बघितलं सगळं आयुष्य एक चोर काय जखमाटी केली सगळी चोर पुढारी हा, सगळे पुढारी. चिमणराव होता ते बरा होता थोडा. होय ना चिमणराव कदम बरे होते हा आमचं शेजारी असा थांबायला होय का बाकी काय शोधा का फलटणचा खड्डा बिड्डा पडले ती काय वाटते सगळं बेकार आहे अहो काय आहे चोर आहेत? काय सांगू नका सगळं लुटलं फलटणला त्यांनी. फलटणला लुटलं हा मग काय गडबड काय नाही बघा. काय नाही गडबड आता पुढारी आता येत असतील निवडणुका लागल्या आता बर मग मग आता काय वाटतं फलटणचा विकास झाला का काय तर फक्त रोड बघितलं तर कळतेच की तुम्हाला नाही कळत इकडे तिकडे फिरताना रोडची काय अवस्था आहे बाबा मोटारीची कुठं तपास आहे एवढं तर कळतं का नाही. हा? काय आता काय विकताय तुम्ही काय फुलं विकतोय काय हा आता काय तसं म्हणलं तर नगराध्यक्ष कोण व्हावं असं वाटतंय तुम्हाला अनिकेत राजे का शमशेर दादा ते आता जनता ठरावतीच कोण हवं ते. कोण व्हावं हा तसा फलटणचा विकास झाला नाही म्हणताय तुम्ही मग ते दिसतंयच की आता हे रोडवर माणसं बसलेली दिसत होय तुम्हाला. हा आहे का नियोजन कुठं म्हाताऱ्याचं नियोजन आहे का रोडचं नियोजन आहे का माणसाचं बसायचं नियोजन आहे. मग काय बदल करायचा का आता फलटण मध्ये जाते ती मग जनता ठरविलच की आपण सांगून काय उपयोगीच आहे. फलटणचा विकास झालाय का आपल्याला काय माहिती नाही. कोण हवं नगराध्यक्ष कोण हवं आता जे गावात आलोय मी मला काय कल्पना नाही. काय वाटतंय नगराध्यक्ष कोण हवं त्याचे हे होणार त्याचं काय सांगता येते. जनता बघल फलटणचा विकास हा झाला पाहिजे झालेला नाही आतापर्यंत पण झाला पाहिजे. 30-35 वर्षात विकास झाला का काय वाटतंय फलटण काय नगरीत? नाही काय नाही काय नाही काय अजिबात विकास नाही. रस्त्याची परिस्थिती काय ती बघा लय भयंकर परिस्थिती वाईट परिस्थिती कसलाच विकास नाही. काय बदल पाहिजे फलटण मध्ये पाहिजेच ना अवश्य पाहिजे. बदल पाहिजे 30-30 सत्ता नको नाही नाही ती सत्ता काही कामाची नाही. बघितलं की 30 वर्षात काय केलं नको ती सत्ता. मग आपली माणसं आपण म्हणतो पण नाही होत कामच होत नाही. आता त्या बाबांनी तर सांगितलं बारीक बारीक कामासाठी बारामतीला इथलं जायला लागते फलटण मधनं तालुका असताना बी काय विकास झाला नाही. परिस्थितीत मूळ माणसाने परिस्थिती तशी केली की मोठमोठे कार्यालय ऑफिस सगळं बारामतीला गेलं. त्याच्यामुळं हे नावापुरता तालुका आहे आणि सगळं काम बारामतीने चालतं. त्याला इलाज नाही काय करायचं. सत्य ज्या माणसाने सांगितलं की सत्य बरोबर आहे अगदी करेक्ट. नमस्कार नमस्ते. काय काय विकताय केळं केळं एक कशी डझन लावली 30-40. 30 रुपये 40 रुपये डझन. काय वाटतं फलटणचा विकास झाला का नाही झाला नाही झाला नाही झाला. मग काय वाटतं फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावं रणजित दादा. रणजित दादा म्हणजे शमशेर दादा त्यांनी उभा केले हो 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 बरोबर. का बरं त्यांनाच का निवडून देणार तुम्ही आता ती बदल व्हावा ना. बदल व्हावा का पहिल्या सत्तेला कटाळला तुम्ही कटाळ म्हणजे त्यांनी काही केलंच नाही. काय केलं 10-15 वर्ष झालं काही केलंच नाही ना. त्यामुळे बदल पाहिजे तुम्हाला बदल पाहिजे म्हणजे नगराध्यक्ष तुम्हाला शमशेर दादाच पाहिजे पाहिजे हो बरोबर. काय कुठलं गाव फलटण बर काय फलटणचा विकास झाला का तुम्हीच ओळखायचं आता झालाय का नाही. काय वाटतं तुम्हाला काय वाटतं व्यापारी म्हणून आता होणार इथनं पुढं इथनं पुढं का बरं इथनं पुढं होणार दादा आल्यावर होणारच हजार कुठलं दादा रणजित दादा. म्हणजे रणजित दादा कोण वाटतं फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावा रणजित दादाच होणार. हो नाही होणार. का बरं फलटणचा नगराध्यक्ष रणजित दादा काम करणारा माणूस आहे तो. काम करणारा माणूस आहे. माणूस आहे आणि करणार बी आणि नाही आला तरी करणार काम. फलटणचा विकासच करणार शमशेर दादा शमशेर दादा. कोण आहे नगरसेवक कोण आहे तुमच्या वार्डातलं आमच्या होटकर भटकर आणि नागटिळे. नागटिळे. हा निवडून येणार ते आले येणार नाही आले 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 म्हणजे अजून निकाल लागायचा त्याच्या अगोदर आले 1000% येणार दादांमुळे येणार ते.